तर आपण कालपर्यंतचा जो भाग बघितला आहे 20व्या शतकातील जगाचा इतिहास याच्यामधला युनिट नंबर 2 हा आपण सुरू केलेला होता. त्याच्यामध्ये पहिलं जागतिक महायुद्ध हा भाग आपण लक्षात घेत होतो. युनिट नंबर 2 त्याच्यामध्ये पहिलं जागतिक महायुद्ध त्याच्या संदर्भामधली माहिती आपण लक्षात घेतलेली होती. पहिलं जागतिक महायुद्ध कशा पद्धतीने घडलं, त्याच्या संदर्भामधली कारणं कोणकोणती होती. जे आधुनिक जगाच्या इतिहासामधली एक महत्त्वपूर्ण घटना म्हणून ओळखली जाते, ज्या महत्त्वपूर्ण घटनेमुळे जगामधील इतिहास जो आहे तो इतिहास बऱ्याच प्रमाणामध्ये परिवर्तित झाल्याचं आपल्याला दिसेल. असं म्हटलं जातं की पहिलं जागतिक महायुद्ध हे युरोपाचा नकाशा बदलवण्यासाठी कारणीभूत ठरलं. तर आता ते आपल्याला कशा पद्धतीने कारणीभूत ठरलं ते आपण पुढे परिणामामध्ये बघणारच आहोत. मात्र आपण काल त्याच्या संदर्भामधली चर्चा करत असताना त्याचं तत्कालीन कारण लक्षात घेतलेलं होतं. 28 जून इसवी सन 1914 रोजी ऑस्ट्रेलियाच्या राजपदाचा वारस आर्चड्यूक फ्रान्सिस फर्डिनांड याचा सर्बियामध्ये हत्या झाली आणि तिथून पहिल्या जागतिक महायुद्धाला सुरुवात झाली. हा भाग आपण लक्षात घेतलेला होता. त्यानंतर आपल्याला प्रामुख्याने बघायचं आहे की पहिल्या जागतिक महायुद्धामध्ये जी काही कारणं होती त्याच्यामधलं हे एक तत्कालीन कारण होतं, किंवा ज्याला आपण आकस्मिक कारण म्हणू शकतो आपण, ते एक कारण होतं. मात्र बाकीचे जे काही गोष्टी आहेत त्या गोष्टीची कारणं आपण लक्षात घेतलेली होती. अतिरिक्त राष्ट्रवाद असेल, वसाहती मिळवण्यासाठी स्पर्धा निर्माण झालेली ती स्पर्धा असेल, आंतरराष्ट्रीय कायद्याचा अभाव असेल, आंतरराष्ट्रीय राजकारणातील गुप्तता असेल, संघ प्रतिसंघ योजना असेल, त्यानंतर अतिरेकी लष्करीकरण असेल, त्यानंतर युरोपातील लोकमत आणि वृत्तपत्रे असेल, बाल्कन समस्या असतील, जर्मनी व फ्रान्स यांच्यामधील वितुष्ट असेल, कैसर विल्यमची महत्वाकांक्षा असेल, आणि तत्कालीन कारण, जे तत्कालीन कारण आपण अगोदरच बघितलं. आणि त्यानंतर आपल्याला असं लक्षात येतं की पहिल्या जागतिक महायुद्धामध्ये ही सर्व राष्ट्र जी होती ती सहभागी झालेली होती. कोणकोणती राष्ट्र सहभागी झालेली होती ती राष्ट्र सुद्धा दिलेली आहेत, पण ही जी हिरव्या रंगामध्ये असणारी ती दोस्त राष्ट्रे जी आहेत ती पूर्ण हिरव्या रंगामध्ये, कारण ज्या ठिकाणी फ्रेंचांचं आणि ब्रिटिशांचं वर्चस्व होतं किंवा जिथे त्यांचं साम्राज्य होतं त्या सर्व देशांना त्यांनी या महायुद्धामध्ये सहभागी करून घेतलं होतं. त्याच्यामध्ये भारत येतो आणि पाकिस्तान येतो. त्यावेळेस भारत आणि पाकिस्तान हे वेगळे झालेले देश नव्हते. भारत, पाकिस्तान, नेपाळ हे पूर्ण देश दिसतं तुम्हाला, जिथं ब्रिटिशांचं राज्य होतं तो सर्व भाग. त्यानंतर हिरव्या भागामध्ये आपल्याला दिसेल, पिवळ्या भागामध्ये ज्या केंद्रीय सत्ता होत्या त्या केंद्रीय सत्ता ज्या आहेत त्या केंद्रीय सत्ता त्याच्यामध्ये सहभागी झालेल्या होत्या. त्या सत्ताचं आपल्याला त्याच्यामध्ये दिसून येतील. त्यानंतर आपल्याला दिसेल की प्रामुख्याने याच्यामध्ये दोस्त राष्ट्रामध्ये कोणकोणती राष्ट्र सहभागी झालेली होती. काल आपण इथपर्यंत आलेलो होतो दोस्त राष्ट्रामध्ये कोणकोणती राष्ट्र सहभागी झालेली आहेत, ज्याच्यामध्ये बेल्जियम होतं, 4 ऑगस्ट 1914 मध्ये सहभागी झालेलं होतं. ब्राझील 26 ऑक्टोबर 1917 मध्ये सहभागी झालेलं होतं. ब्रिटिश साम्राज्य 4 ऑगस्ट 1914 मध्ये सहभागी झालेलं होतं, म्हणजे ते पहिलेपासूनच सहभागी होते. चीन होतं ते 14 ऑगस्ट 1914 मध्ये सहभागी झालेलं होतं. कोस्टारिका 23 मे 1918 मध्ये सहभागी झालेलं होतं. त्यानंतर क्युबा होतं 7 एप्रिल 1917 मध्ये सहभागी झालं. फ्रान्स आहे तर 3 ऑगस्ट 1914 मध्ये. ग्रीस आहे तर 2 जुलै 1917 मध्ये. ग्वातेमाला जे आहेत ते आहेत 23 एप्रिल 1918 मध्ये. हैती म्हणून आहेत ते आहेत 12 जुलै 1918 मध्ये. होंडुरास जो आहे तो आहे 19 जुलै 1918 मध्ये. इटली जे आहे ते आहे 23 मे 1915 मध्ये. जपान जे आहे ते आहे 23 ऑगस्ट 1914 मध्ये. त्यानंतर लायबेरिया 4 ऑगस्ट 1917 मध्ये. मोंटेनेग्रो 5 ऑगस्ट 1914 मध्ये. ही जी सर्व राष्ट्र आहेत, पनामा आहेत 7 एप्रिल 1917 मध्ये. पोर्तुगाल आहेत 9 ऑगस्ट 1916 मध्ये. रोमानिया आहेत 27 ऑगस्ट 1916 मध्ये. रशिया आहे ते 1 ऑगस्ट 1914 मध्ये. 1 ऑगस्ट 1914 मध्ये म्हणजे पहिलेपासून रशिया आहेत. तर रशिया हा जो आहे हा त्या युद्धाचा पहिला भाग म्हणून ओळखला जातो त्याला. त्यामुळे रशियाचा जो दिसून येईल ते रशिया पहिलेपासून आपल्याला त्याच्यामध्ये दिसतं. रशिया अगोदरपासून आहेत.
त्यानंतर सान मारिना 3 जून 1915 मध्ये. सर्बिया आहेत, त्याच्यामध्ये 28 जुलै 1914 मध्ये. सयाम आहेत थायलंड 22 जुलै 1917 मध्ये. आणि अमेरिकन संयुक्त संस्थाने जी आहेत ती आहेत 6 एप्रिल 1917 मध्ये. अमेरिकन संयुक्त संस्थाने जी आहेत ती बरेच उशिरा पहिल्या जागतिक महायुद्धामध्ये सहभागी झालेली असल्याचं आपल्याला दिसून. म्हणजे अमेरिकेने पहिल्यांदा या महायुद्धामध्ये सहभाग घेतलेला नाही, कारण ती अलिप्त राहून, जसं स्पेन हा अलिप्त राहून त्या देशाने सर्व बघितलं, त्याच प्रकारे अमेरिकेने सुद्धा बघितलं. परंतु पुढे जाऊन अमेरिकेला वाटलं की जागतिक शांतता प्रस्थापित करण्यासाठी किंवा याच्यासाठी पुढाकार घेतला पाहिजेत. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ही सर्व जी युरोपियन राष्ट्र होती, या युरोपियन राष्ट्रांना आपल्याला पुढे जाऊन आपल्या प्रवाहामध्ये आणता येईल, म्हणजे भांडवलवादी प्रवाहामध्ये आणता येईल असं अमेरिकेला वाटलं आणि त्याच्यातून ती सहभागी झाली. कारण 6 एप्रिल 1917 मध्ये आपल्याला ती सहभागी झाली. त्याच वर्षी रशियामध्ये सुद्धा रशियन राज्यक्रांती जी होती त्या राज्यक्रांतीला सुरुवात झाल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर केंद्रीय सत्ता कोणकोणत्या होत्या? या केंद्रीय सत्ता ज्याच्यामध्ये ऑस्ट्रेलिया आणि हंगेरी हे जे 2 देश आहेत, हे दोन देश मुख्य देश होते, ऑस्ट्रेलिया आणि हंगेरी. त्यानंतर बल्गेरिया आहेत, 14 ऑक्टोबर 1915 मध्ये तो सहभागी झालेला आहे. त्यानंतर पर्शिया म्हणजे जर्मनी 1 ऑगस्ट 1917, म्हणजे पहिल्या जागतिक महायुद्धाची सुरुवात झाली त्यापासून हा देश आहे 1 ऑगस्ट 1914 पासून. हे जर इयर चेक केले आपण तर त्या याच्यामध्ये पहिले देश कोणते होते, कोणत्या दिवशी ते सहभागी झालेत, कोणत्या वर्षी ते सहभागी झालेत, हे आपल्याला सर्व दिसेल. त्यानंतर ओस्मानी साम्राज्य आहेत, ज्याला म्हणजे 31 ऑक्टोबर 1914 मध्ये सहभागी झाले. ओस्मानी साम्राज्य म्हणजे प्रामुख्याने तुर्की देश आणि तुर्कांचं असणारं जेवढं साम्राज्य होतं त्या साम्राज्यातील सर्व देश जे होते ते केंद्रीय सत्तेचे देश आहेत, ते त्याच्यामध्ये सहभागी झाल्याचं आपल्याला दिसेल. तर ही जी सर्व भाग आहेत तो आपल्याला लक्षात घेतल्यानंतर एकंदरीत हे युद्ध जे आहे हे युद्ध कशा पद्धतीने समोर गेलं याचा भाग आपल्याला थोडासा लक्षात घ्यावा लागेल. म्हणजे आपल्याला असं दिसून येतं की युद्धाची सुरुवात झाली, युद्धाची कारण आहेत, त्या कारणाकडे बघितल्यानंतर युरोपामधलं जे वातावरण होतं ते स्फोटक बनलेलंच होतं. कधी भडका उडेल याची शक्यता सांगता येत नव्हती. कारण असं म्हटलं जातं की युरोप हा जो होता हा पूर्ण खंड एक धगधगत्या आगीमध्ये होता आणि त्याच्यामध्ये फक्त धगधगत्या याच्यामध्ये होता आणि त्याच्यामध्ये फक्त एका ठिंगणीची आवश्यकता होती. आणि जी ठिंगणी आपल्याला लक्षात येतं की ऑस्ट्रेलियाचा राजकुमार जो आहे फर्डिनांड याचा जो खून झाला त्या खुनामुळे, सर्बियामध्ये जो खून झाला त्या खुनामुळे या युद्धाची सुरुवात जी होती ती सुरुवात झाली. मात्र हे सर्व घडत असताना या युद्धाचा जो वणवा आहे तो वणवा कशा कशा पद्धतीने पेटत गेला याच्या संदर्भामधली सुद्धा आपल्याला माहिती जी आहे ती माहिती लक्षात घ्यावी लागेल. ज्याच्यामध्ये आपल्याला असं लक्षात येतं की बाल्कनमध्ये पडलेल्या या ठिंगणीचा फक्त ऑस्ट्रेलिया व हंगेरी आणि सर्बिया यांच्यामध्येच युद्ध न भडकता हे सर्व युरोपभर पसरलं. म्हणजे हे युद्ध जे होतं हे युद्ध संपूर्ण युरोपभर पसरल्याचं आपल्याला दिसून येतं. फक्त ते बाल्कन प्रदेश आणि ऑस्ट्रिया आणि हंगेरी किंवा सर्बिया यांच्यापुरतं मर्यादित नाही राहिलं, तर ते सर्व युरोपभर पसरलं. पण एवढंच युरोपभर पसरलं नाही तर मग त्याचा पूर्ण वणवा जो होता तो वणवा जगभर पसरल्याचं आपल्याला दिसून येतं. जगभर सुद्धा त्याची प्रचिती जी आहे ती प्रचिती हळूहळू येण्यास सुरुवात झाली आणि जगभर त्याचा प्रभाव जो होता तो प्रभाव पडण्यास सुरुवात झाल्याचं आपल्याला दिसतं. कारण जगभर प्रभाव पडण्यामागचं कारण एक होतं, एक म्हणजे इंग्लंड आणि फ्रान्स या देशांच्या इतर ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिका आणि आशिया खंडामधील असणारे जे काही भूभाग होते त्याच्यावर असणारे त्यांच्या वसाहती, त्या वसाहतिक देशांना सुद्धा त्यांनी त्यांच्यामध्ये सहभागी करून घेतलेलं असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर रशिया बाल्कनमधील स्लावांचा पाठिंबा राखा व ऑस्ट्रेलियाचा कट्टर शत्रू जो होता तो रशिया होता. रशिया हा बाल्कनमधील जे जमातीचे जे लोक होते किंवा वंशीय लोक होते त्यांचा तो पाठीराखा होता. कारण बऱ्याच प्रमाणाचे वंशीय लोक सुद्धा रशियामध्ये सुद्धा राहत होते. त्यांचा पाठीराखा होता आणि ऑस्ट्रियाचा कट्टर शत्रू होता. त्यामुळे त्यांनी काय केलं, त्याने लष्करी हालचाली सुरू केल्यात, रशियाने लष्करी हालचाली सुरू केल्यात.
त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा पाठीराखा असलेला जो जर्मनी आहे तर त्याने रशिया विरुद्ध युद्ध पुकारलं. म्हणजे परस्पर युद्ध जे आहे तर ते जर्मनीने रशिया विरुद्ध पुकारल्याचं दिसून येतं. याच्यासाठी फक्त आपल्याला दिसून येईल की ऑस्ट्रेलियाच्या पाठिंब्यासाठी, ऑस्ट्रेलिया देशाच्या पाठिंब्यासाठी जर्मनीने रशिया विरुद्ध युद्ध पुकारलं. त्यानंतर आपल्याला दिसेल की फ्रान्स हा रशियाशी कराराने बाधित होता किंवा करारबद्ध होता. त्यामुळे काय केलं, जर्मनीने त्याच्याशी सुद्धा युद्ध पुकारलं. म्हणजे फ्रान्सचा या हे जे काही चाललेलं होतं यांचं, ऑस्ट्रेलिया, हंगेरी आणि सर्बिया यांचं जे काही चाललेलं होतं किंवा रशियाचं ऑस्ट्रेलियाशी जे चाललेलं होतं, याच्यामध्ये फ्रान्सचा काही संबंध नव्हता. मात्र फ्रान्स हा रशियाशी बांधील असल्यामुळे जर्मनीने त्याच्याशी सुद्धा युद्ध पुकारलं आणि ते 3 ऑगस्ट 1914 मध्ये पुकारलं. 3 ऑगस्ट 1914 मध्ये फ्रान्स आणि जर्मनीचं युद्ध सुरू झालं. त्याच्या अगोदरच फ्रान्स आणि रशियाचं युद्ध सुरू म्हणजे जर्मनी आणि रशियाचं युद्ध सुरू झालेलं होतं. आपल्याला असं दिसून येतं की दरम्यान जर्मनीने फ्रान्सवर हल्ला करण्यासाठी बेल्जियम या तटस्थ राष्ट्राच्या प्रदेशातून आपल्या फौजा ज्या होत्या त्या घुसवल्या. बेल्जियमचा याच्यामध्ये काही संबंध नव्हता, मात्र तिथून फौजा घुसवलेल्या असल्यामुळे बेल्जियम सुद्धा त्या दोस्त राष्ट्रांच्या याच्यामध्ये त्याला सहभागी व्हावं लागलं. जर्मनीने आंतरराष्ट्रीय कराराचा एक प्रकारे भंग केला. हे पाहून इंग्लंडने त्याच दिवशी जर्मनी विरुद्ध त्यांच्या फौजा ज्या होत्या त्या फौजांना उतरवलं आणि त्याच्या विरुद्ध युद्ध छेडलं आणि 4 ऑगस्ट 1914 ला जर्मनी इंग्लंड जो आहे तो इंग्लंड सुद्धा या युद्धामध्ये उतरल्याचं आपल्याला दिसून येतं. इंग्लंडच्या सुरक्षिततेसाठी बेल्जियमने स्वातंत्र्य अबाधित राखणे आवश्यक आहे असे ब्रिटिशांना, म्हणजे इंग्लंडच्या सुरक्षिततेसाठी बेल्जियम जो लागून असलेला जो त्यांचा देश आहे त्याचं स्वातंत्र्य अबाधित असणं आवश्यक आहे असं ब्रिटिशांना वाटलं आणि ब्रिटिशांनी या युद्धामध्ये सहभाग घेतला. त्यानंतर त्रिराष्ट्र मैत्री करार. आपल्याला त्रिराष्ट्र मैत्री करार हा काय होता हे महत्वाचं समजून घेणं आवश्यक आहे, कारण त्याच्यामध्येच पहिल्या जागतिक महायुद्धाची जी हे जे आहेत घटना जे आहेत ते घटनाक्रम दिसून येतो. करारान्वये इटली हा ऑस्ट्रिया व जर्मनी यांच्या साह्यास जावयाला हवा होता. म्हणजे इटली हा करार झाल्यानुसार कोणाच्या साह्यासाठी जायला पाहिजे होता, ऑस्ट्रिया व जर्मनीच्या साह्यात. पण त्यांच्यासोबत गेला नाही इटली, परंतु स्वार्थी हेतूने प्रथम तटस्थ राहून शेवटी आपल्या जुन्या मित्राबरोबर म्हणजे इंग्लंड, फ्रान्स बरोबर इटली गेल्याचं आपल्याला दिसून येतं. तो कधी गेला, सन 1915 मध्ये तो इटली यांच्यासोबत गेला, इंग्लंड आणि फ्रान्स सोबत. पश्चिम ऑस्ट्रियामधील इटालियन भाषिक प्रदेश प्राप्त करून घ्यायचा हा इटलीचा उद्देश होता. म्हणजे गेला इटली तर तो कशासाठी गेलेला होता, स्वतःच्या स्वार्थासाठी गेलेला असल्याचं आपल्याला दिसून येतं. इटली जो होता तो स्वतःच्या स्वार्थासाठी गेलेला होता. म्हणजे काय होतं त्याचा स्वार्थ, तर त्याचा स्वार्थ होता की ऑस्ट्रेलियामधील इटालियन भाषिक प्रदेश जो आहे तो प्राप्त करून घ्यायचा हा इटलीचा उद्देश होता, मुख्य उद्देश होता तो. आणि त्याच्यासाठी म्हणून तो सन 1915 मध्ये कोणाकडे गेला, इंग्लंड आणि फ्रान्सकडे. वास्तविक तो करारान्वये कोणासोबत जायला पाहिजे होता, इटली आणि ऑस्ट्रिया सोबत जायला पाहिजे होता, पण तो गेला कोणासोबत, इंग्लंड आणि फ्रान्स यांच्यासोबत तो गेल्याचं आपल्याला दिसून येतं. हे इथे एक प्रकारे त्यांनी या मैत्री कराराचा त्यांनी हे केलेला होता, काय ज्याला आपण म्हणू की मैत्री कराराचं योग्य ते पालन जे होतं ते योग्य ते पालन त्यांनी केलं नाही. त्यानंतर जपान हा इंग्लंडचा दोस्त होता. पूर्वेकडे जर्मनी विरुद्ध युद्ध त्याने पुकारलं. जपानने इंग्लंडचा तो दोस्त असल्यामुळे त्यांनी जर्मनी विरुद्ध युद्ध पुकारलं, हे स्पष्ट दिसून येतं. आपल्याला असं दिसेल की ही जी राष्ट्र आहेत, जी इटालिक राष्ट्र आहेत, त्यानंतर इटली आहेत किंवा जपान आहेत, हे नंतर पुढच्या महायुद्धामध्ये, दुसऱ्या महायुद्धामध्ये जर्मनी सोबत सहभागी झालेले राष्ट्र. म्हणजे यांना दोस्त राष्ट्रासोबत आलेले जे काही अनुभव होते त्या अनुभवातून त्यांनी पुढे जाऊन नंतर ते दुसऱ्या जागतिक महायुद्धामध्ये इटली आणि जपान हे दोनही राष्ट्र जे आहेत ते जर्मनी सोबत सहभागी झाल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणजे एकंदरीत आपल्याला असं दिसेल की हा जो एकंदरीत भाग होता याचा मैत्री कराराचा, त्या मैत्री कराराचं योग्य ते पालन जे होतं ते पालन केलं गेलं नाही.
जपान हा इंग्लंडचा दोस्त असल्याने पूर्वेकडील जर्मनी विरुद्ध युद्ध पुकारलं. जर्मन वसाहती ताब्यात घेण्याचा सपाटा त्यांनी सुरू केला. कोणी? जपानने. जपानने ज्या जर्मनीच्या वसाहती होत्या त्या वसाहती पूर्णपणे ताब्यात घेण्याची सुरुवात जी होती ती सुरुवात केल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर युद्ध चालू असतानाच युरोपातील व युरोपाबाहेरील अनेक देश या युद्धामध्ये ओढले गेले. म्हणजे युरोपातले तर होतेच, मात्र युरोपाबाहेरील जे देश होते ते सुद्धा याच्यामध्ये ओढले गेल्याचं आपल्याला दिसून येतं. जर्मन पाणबुड्यांनी अमेरिकन जहाजांवर केलेला बेधारक हल्ल्यामुळे अमेरिकेचा पहिला याच्याशी काही संबंध नव्हता आणि अमेरिका याच्यापासून अलिप्त राहण्यास इच्छुक होता. मात्र जर्मन पाणबुड्यांनी काय केलं? अमेरिकन जहाजांवर हल्ले केले. त्यामुळे अमेरिकेने जर्मनी विरुद्ध युद्ध पुकारले आणि 1917 मध्ये अमेरिका जो आहे तो अमेरिका या युद्धामध्ये सहभागी झाल्याचं आपल्याला दिसून येतं. दोस्त राष्ट्राकडून तो सहभागी झाला. अमेरिकेसारखी प्रबळ लष्करी शक्ती दोस्तांच्या बाजूने उभी राहिल्याने या युद्धाचं पारडं जे आहे ते पूर्णपणे दोस्त राष्ट्रांकडे गेलं. नाहीतर पहिलं पारडं जे जड होतं ते कोणाचं होतं? पहिलं पारडं जे होतं जड ते याचं होतं, आपलं जर्मनीचं पारडं जड होतं. जर्मनीने पूर्ण बाजूनी सर्व देशांशी एक हे केलेला होता, म्हणजे जे त्यांच्या विरुद्ध असणारे जे देश आहेत त्यांच्या विरुद्ध त्यांनी आघाडी जी होती ती आघाडी घेतल्याचं असल्याचं आपल्याला दिसून येतं. मात्र पुढे जाऊन आपल्याला असं लक्षात येतं की अमेरिकेसारखा देश या युद्धामध्ये उतरल्यामुळे जर्मनीचं आता थोडंसं कठीण होण्यास सुरुवात झालेली होती. आता आपल्याला बघायचं आहे की या पहिल्या महायुद्धाचे परिणाम काय झाले. पहिलं महायुद्ध जे आहे हे महायुद्ध, या महायुद्धाचे परिणाम काय झालेले आहेत? पहिलं महायुद्ध जे आहे त्या महायुद्धाने जगामध्ये एक प्रकारचं अस्थिरतेचं वातावरण निर्माण केलेलं होतं. मग ते अस्थिरतेचं वातावरण कशा पद्धतीने निर्माण झालेलं होतं ते आपल्याला इथं बघायचं आहे. म्हणजे त्याचे परिणाम काय झालेले आहेत ते बघायचे आहेत आपल्याला. एक पहिला परिणाम जो आहे तो आहे तर जीवित आणि वित्तहानी. हा एक पहिला परिणाम महत्वाचा आणि प्रमुख परिणाम आपल्याला लक्षात येईल की जीवित आणि वित्तहानी जी आहे ही पहिल्या जागतिक महायुद्धामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये. असं म्हटलं जातं की या युद्धात पृथ्वीवरील मानव जातीतील मोठ्या प्रमाणामधली जीवितहानी आणि वित्तहानी घडून आली. या युद्धामध्ये एकूण 28 राष्ट्रे जी होती ती 28 राष्ट्रे सहभागी होती. जगातील फक्त 1/16 लोक या युद्धापासून अलिप्त होते. किती? 1/16 लोक फक्त या युद्धापासून अलिप्त होते. बाकीचं सर्व लोक जे होते ते या युद्धामध्ये प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे सहभागी असल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणजे प्रामुख्याने आपल्याला दिसून येतं की जगामधील 1/16 लोक 1/16 लोक जे आहेत ते लोक फक्त या युद्धापासून दूर होते. मात्र बाकीचे लोक जे होते ते या युद्धामध्ये सहभागी असल्याचं दिसून येतं. जे अप्रत्यक्ष असो किंवा प्रत्यक्ष असो या युद्धामध्ये सहभागी होते. दोस्त राष्ट्राच्या बाजूने जवळपास 4,20,00,000 जर्मन लोक याच्यामध्ये सहभागी होते. किती? 4,20,00,000 लोक याच्यामध्ये सहभागी होते. आणि जर्मन गटाच्या बाजूने जवळपास 2,30,00,000 लोक याच्यामध्ये सहभागी होते. कशामध्ये? या युद्धामध्ये. या दोन्हीकडून मिळून एकूण 90,00,000 लोक या लढाईमध्ये मृत्युमुखी झालेत. म्हणजे जीवितहानी जी होती ती किती झालेली आहेत? 90,00,000च्या जवळपास जीवितहानी जी होती ती झालेली असल्याचं आपल्याला दिसून येतं. 90,00,000 म्हणजे काही नॉट अ जोक आकडा होता, आहे की नाही? 90,00,000 म्हणजे हा किती मोठा आकडा झाला. हा मोठा आकडा होता 90,00,000. आणि असली प्रचंड हानी जी होती, जीवितहानी जी होती ती जीवितहानी या लढाईमध्ये झाल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर आपल्याला दिसेल की या युद्धामध्ये जखमी झालेल्या लोकांची जी संख्या होती ती जखमी झालेल्या लोकांची संख्या जवळपास 2,20,00,000 एवढी जखमी झालेल्यांची संख्या होती. 2,20,00,000 एवढी जखमी झालेल्यांची संख्या. आणि त्यानंतर आपल्याला दिसेल की यापेक्षा त्यातील 1/3 लोक हे कायमस्वरूपी निकामी झालेत. म्हणजे 1/3 लोक हे या युद्धामध्ये जे जखमी झालेले होते ते कायमस्वरूपी निकामी झाल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणजे मरणाऱ्यांचं प्रमाण जे आहे ते मरणाऱ्यांचं प्रमाण ते किती होतं? 90,00,000 मरणाऱ्यांचं प्रमाण होतं. जवळपास 2,20,00,000 लोक जे होते ते काय होते? जखमी झालेले होते. आणि 1/3 लोक जे होते ते याच्यामध्ये काय झालेले होते? ते पूर्णपणे निकामी झालेले होते.
म्हणजे अशा प्रचंड प्रमाणाची जी जीवितहानी आणि वित्तहानी तर त्याचा तर काही नेमच नव्हता. वित्तहानी इतक्या मोठ्या प्रमाणात झालेली होती, की मोठ्या प्रमाणामध्ये शस्त्र निर्मितीकडे सर्व राष्ट्र लागलेली आणि त्या शस्त्र निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणामध्ये पैसा जो होता, तो पैसा त्यांनी खर्च केला. आणि हा पैसा खर्च केलेला पैसा पूर्णपणे निरर्थक गेल्याचं दिसून येतं. पुढे जाऊन तो निरर्थकच गेल्याचं आपल्याला दिसेल. त्यानंतर शस्त्रास्त्रांची वाढ शस्त्रास्त्रांची वाढ जी आहे तो एक महत्वाचा मुद्दा आहे. या महायुद्धाच्या काळात जगातील युद्धखोर राष्ट्रांनी आपल्या आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शस्त्रवाढ जी होती ती शस्त्रवाढ केली. अनेक संशोधकांनी नवीन नवीन आणि वेगवेगळी शस्त्र जी होती ती वेगवेगळी शस्त्र शोधून काढली आणि त्याचं ते शोधून काढलेली जी शस्त्र आहेत त्याचं उत्पादन जे होतं ते उत्पादन केलं वेगवेगळ्या देशांनी. आपला देश शस्त्रदृष्ट्या सज्ज असला पाहिजे असं प्रत्येक देशाला वाटू लागलं आणि त्यांनी शस्त्र निर्माण करण्याची जी सुरुवात आहे ती सुरुवात केल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणून प्रचंड प्रमाणातली जी शस्त्रवाढ आहे ती शस्त्रवाढ याच्यामध्ये झाल्याचं आपल्याला दिसून येतं. युद्ध साहित्याच्या संशोधनामध्ये बरेचसे देश जे आहेत ते गुंतले आणि अधिकाधिक मनुष्य संहार करणारी शस्त्रे जी होती ती शोधून काढण्यासाठी सुरुवात झाली. त्यानंतर सर्व समाज याच्यामध्ये ढवळून निघाला. हे एक अजून महत्वाचा परिणाम जो आहे तो महत्वाचा परिणाम आपल्याला याच्यामध्ये दिसून येतो की या युद्धामुळे पूर्वी पृथ्वी तलावर केव्हाच खेळले गेले नव्हते एवढं हे भयानक युद्ध जे होतं ते युद्ध होतं. सतत 5 वर्ष जगातील अनेक युद्ध आघाड्यांवर जेवढा मनुष्य संहार झालेला नाहीत तेवढा मनुष्य संहार याच्यामध्ये झालेला होता. या युद्धामध्ये लक्षावधी सैनिक याच्यामध्ये ठार झालेत, परंतु त्यांच्या कुटुंबियांचे जीवनमान मात्र सुद्धा याच्यामुळे उद्ध्वस्त झाल्याचं आपल्याला दिसून येतं. लाखोच्या कपाळी अपंगत्व आल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये अंध अपंग अशा पद्धतीची शारीरिक व्याधी जी होती ते शारीरिक विकृती जी होती ती शारीरिक विकृती या पहिल्या जागतिक महायुद्धामुळे आली. लाखो घरात निराशेचे अंधार जे आहेत ते निराशेचे अंधार निर्माण झाले. फक्त पराभूत राष्ट्रातच असं झालं असं नाही, तर जी विजयी राष्ट्र होते त्या विजयी राष्ट्रांमध्ये सुद्धा अशा पद्धती म्हणजे या युद्धांचा हा एक महत्वाचा परिणाम जो आहे तो महत्वाचा परिणाम दिसून येतो की प्रामुख्याने सर्व समाज जो होता तो समाज याच्यामध्ये ढवळून निघाला. म्हणजे तो जेत असो नाहीतर पराजित असो असे. त्यानंतर युद्ध प्रचार तंत्राचा विकास. युद्ध प्रचार तंत्राचा विकास जो आहे तो सुद्धा या पहिल्या महायुद्धाचा परिणाम म्हणून ओळखला जातो. आपल्या बाजूच्या राष्ट्रातील व जगातील लोकमत सतत आपल्या बाजूने राहावे यासाठी उभय पक्षांनी म्हणजे दोनही पक्षांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केल्याने युद्ध प्रचार हे एक तंत्र म्हणून उदयास आल्याचं आपल्याला दिसत. युद्धाशिवाय आपलं अस्तित्व सिद्ध करता येत नाही अशा पद्धतीचा जो भ्रम आहे तर तो भ्रम युरोपियन राष्ट्रांमध्ये निर्माण होण्यास ची सुरुवात जी आहे ती सुरुवात झाली. युद्ध हे जे आहे हे युद्ध प्रामुख्याने त्याच्यामध्ये विनाश जरी असलं तर काही गोष्टीसाठी युद्ध हे आवश्यक असतं, परंतु त्या युद्धामुळे जगावर त्याचे विपरीत परिणाम होतील ही गोष्ट सुद्धा आपल्याला त्याच्यामधून लक्षात घेणं आवश्यक असतं. परंतु इथे काय झालेलं आहे, युद्ध प्रचार तंत्र झालाय. म्हणजे युद्ध प्रचार तंत्र झालं याच्यामुळे लोकांच्या मनामध्ये असा भ्रम निर्माण करण्यात आला, लोकमत असं जागृत करण्यात आलं की युद्धाशिवाय पर्याय नाही. आपल्या देशाचा विकास करायचा असेल, आपल्या देशाचा अस्तित्व अबाधित ठेवायचं असेल तर युद्ध हे एक महत्वाचं साधन आहे असं त्यांना वाटू लागलं. हा असा युद्धाचा प्रचार जो होता तो झाला. त्यानंतर जर्मनीला मिळालेली शिक्षा आणि तिचे परिणाम हे सुद्धा पहिल्या महायुद्धाचा एक महत्वाचा परिणाम आपल्याला दिसून येतो. ज्याच्यामध्ये वर्सायचा जो तह झाला त्यात दोस्त राष्ट्रांनी जर्मनीवर लादलेले जे काही विविध बंधनं होती त्या बंधनामुळे जर्मनी जो होता तो पूर्णपणे खचलेला होता, खचून गेला होता. पुढे जाऊन त्या जर्मनीमध्ये हे जे लादलेले वर्सायच्या तहानुसार लादलेल्या ज्या काही गोष्टी होत्या त्या पाडल्या नाहीत आणि हिटलरने आपल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी दुसऱ्या महायुद्धाची सुरुवात केली होती. पण जर्मनीला मिळालेली शिक्षा कोणती होती? आपल्याला असं लक्षात येतं की वर्सायच्या तहामुळे जर्मनीचं पूर्णपणे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न जो होता तो दोस्त राष्ट्रांनी करून घेतला.
हा तह स्वीकारायचा की नाही याच्या संदर्भामध्ये जर्मनीमध्ये अनेक प्रकारच्या घडामोडी झाल्यात, मात्र जर्मनीला तो तह स्वीकारल्याशिवाय पर्याय नव्हता. नाहीतर पुन्हा जर्मनीचं पुन्हा खच्चीकरण जे असतं, खच्चीकरण जे आहे ते झालं असतं. परंतु या तहानंतर जर्मनी हा पुन्हा आक्रमक झाल्याचं आपल्याला दिसून येतं. जर्मन सरकारने तो स्वीकारला नाही तर जर्मनीचे पुन्हा अजून तुकडे करण्यात येतील अशा पद्धतीची धमकी जी आहे ती दोस्त राष्ट्रांनी त्यांना दिली. वर्सायच्या तहाने जर्मनीतील 1 दशांश प्रदेश जो होता तो 1 दशांश प्रदेश जो होता तो हिरावून घेण्यात आला. म्हणजे जर्मनीकडून वर्सायच्या तहामुळे 1 दशांश प्रदेश जो होता तो हिरावून घेण्यात आला. आणि त्याची परिणती अशी झाली की जर्मनीमध्ये लोकमत जे होतं ते लोकमत विरोधात होऊ लागलं, जर्मन सरकारच्या विरोधामध्ये होऊ लागलं. आणि या अपमानाचा आपण बदला घेतला पाहिजे अशा पद्धतीची भावना जी होती ती प्रत्येक जर्मन लोकांच्या मनामध्ये निर्माण होण्याची सुरुवात जी होती ती सुरुवात झाल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणजे एकंदरीत जर्मनी युद्धात हरलाच, त्याचे प्रदेश जे होते ते 1 दशांश प्रदेश सुद्धा दोस्त राष्ट्रांनी घेतलेत. प्रचंड प्रमाणामध्ये आर्थिक नुकसान जे होतं ते जर्मनीचं झालंच. म्हणजे जे काही वसाहती मिळवायच्यात, काय मिळवायच्यात, या वसाहती मिळवणं तर दूरच राहिलं, मात्र मोठ्या प्रमाणात जर्मनीच्या प्रदेश जो होता तो प्रदेश दोस्त राष्ट्रांनी आपसात वाटून घेतला. जर्मनीवर प्रचंड प्रमाणामध्ये आर्थिक बंधनं जी होती ती आर्थिक बंधनं लादली. मोठ्या प्रकारे त्यांच्याकडून युद्ध खर्च जो आहे तो युद्ध खर्च काढून घेण्याचा प्रयत्न जो होता तो दोस्त राष्ट्रांनी करण्यास सुरुवात केली. या सर्व गोष्टी ज्या होत्या त्या जर्मनीसाठी अपमानास्पद होत्या. आणि आपल्याला असं दिसून येतं की पहिल्याच जागतिक महायुद्धामध्ये दुसऱ्या जागतिक महायुद्धाची जी बीजं होती ती बीजं रोवली गेलेली होती. त्याचं कारण हेच होतं की जर्मनी जो होता त्या जर्मनीमध्ये प्रामुख्याने जर्मनीवर लादलेली जी दोस्त राष्ट्रांनी जी काही ही होती बंधनं होती त्या बंधनामुळे जर्मनी पूर्णपणे तुटण्याच्या मार्गावर लागलेलं होतं. अशा परिस्थितीमध्ये तिथल्या लोकांच्या मनामध्ये असंतोषाची भावना निर्माण झाली आणि त्या लोकांनी हिटलरच्या नेतृत्वाखाली एकत्र येण्यास सुरुवात केली. मग आपला हिटलरच हा नेता आहे असं त्यांना वाटू लागलं आणि हिटलरच्या माध्यमातूनच आपल्या देशाचं जी काही गेलेली प्रतिष्ठा आहे ती मिळवता येईल असं त्यांना वाटू लागलं. हा एक महत्वाचा परिणाम होता की जर्मनीला मिळालेली शिक्षा म्हणजे वर्सायचा तह आणि तिचे परिणाम म्हणजे प्रामुख्याने दुसऱ्या जागतिक महायुद्धाची बीजं जी होती ती पहिल्या जागतिक महायुद्धामध्येच रोवली गेलेली असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतरचा जो भाग येईल तो आहे इटलीची निराशा व तिचे परिणाम. इटली पहिल्यांदा कोणाच्या बाजूने होता? जर्मनीच्या म्हणजे ऑस्ट्रियाच्या आणि जर्मनीच्या बाजूने होता. परंतु इटलीची निराशा झाली. इटलीला दोस्त राष्ट्रांनी स्वतःच्या बाजूने ओढवलं, मात्र जर्मनीचं ज्यावेळेस खच्चीकरण केलं त्यावेळेस इटलीला त्यांनी काही दिलं नाही. इटलीला वाटलं की आपल्याला आपले जे आवडीचे जे प्रदेश आहेत ते प्रदेश आपल्याला मिळतील असं त्याला वाटलं, मात्र इटलीला ते सुद्धा प्राप्त करून घेता आलेलं नाही. इटलीने जर्मनी व ऑस्ट्रेलिया या गटाचा त्याग केला आणि दोस्त राष्ट्राशी सहभागी झाला. दोस्ताच्या बाजूने उडी टाकल्यानंतर इतर राष्ट्राप्रमाणेच इटलीची सुद्धा मोठी जीवितहानी आणि वित्तहानी झाली. पराभूत राष्ट्राच्या वसाहतीपैकी इटलींना काहीतरी देण्यात यावं असं इटलीला वाटत होतं, मात्र त्यात त्यांना मिळालं नाही. पॅरिस परिषदेत इंग्लंड, फ्रान्स व अमेरिका या बड्या राष्ट्रांनी इटलीचे पंतप्रधान ओरलँडो यांची काय केली? अवहेलना केली. म्हणजे इटलीला काय म्हटलं त्यांनी की आम्ही तुम्हाला काही प्रदेश जे आहेत ते म्हणजे पहिल्या जागतिक महायुद्धामध्ये विजय झाल्यानंतर आम्ही तुम्हाला काही प्रदेश देऊ, पण इटलीला प्रदेश दिलेच नाहीत. मात्र पॅरिस शांतता परिषद जी झालेली होती त्या पॅरिस परिषदेमध्ये इंग्लंड, फ्रान्स आणि अमेरिकेने मिळून इटलीचे जे पंतप्रधान होते ओरलँडो यांची पूर्णपणे अवहेलना केली. या परिणाम काय झाला? या परिषदेमधून ते मधूनच उठून गेलेत आणि या सर्वाचा परिणाम इटालियन समाज जो होता, इटलीचा जो समाज होता तो पूर्णपणे नाराज झाला आणि त्या अपयशाचे खापर लोकांनी सरकारवर फोडले आणि पुढे तिथे लोकशाहीवादी सरकार जे होतं ते लोकशाहीवादी सरकार आल्याचं आपल्याला दिसून येतं आणि तिथे मुसोलिनीचा पुढे लोकशाही सरकार सुद्धा गेलं आणि तिथे मुसोलिनीचा उदय जो होता तो उदय झाला आणि मुसोलिनीने फॅसिस्टवादी चळवळीचं
जी निर्मिती फॅशिस्टवादी जी विचारसरणी आहे ती विचारसरणी इटलीमध्ये प्रसारित केल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर पहिल्या जागतिक महायुद्धाचा सर्वात महत्वाचा आणि चांगला परिणाम जो होता तो परिणाम एक म्हणूया आपण, ज्याच्यामध्ये लीग ऑफ नेशनची स्थापना झाली, ज्याला आपण म्हणतो राष्ट्रसंघ जो आहे त्या राष्ट्रसंघाची स्थापना जी होती ती राष्ट्रसंघाची स्थापना या पहिल्या जागतिक महायुद्धामध्ये झाली. म्हणजे प्रचंड मनुष्य संहार, प्रचंड वित्तहानी, यामुळे यापुढे अशा पद्धतीचं भयानक युद्ध होऊ नयेत याच्यासाठी म्हणून हे राष्ट्रसंघ जे आहेत ते राष्ट्रसंघ निर्माण झाल्याचं आपल्याला दिसून येतं. की पहिल्या जागतिक महायुद्धामुळे जे काही जगावर आलेलं जे काही संकट आहे, जगावर झालेले जे याचे परिणाम जे आहेत ते परिणाम अतिशय विद्राहक आणि अतिशय वाईट स्वरूपाचे आहेत. मग अशा पद्धतीची एखादी संघटना पाहिजे की जी संघटना प्रामुख्याने या सर्व राष्ट्रांच्या परराष्ट्रीय धोरणांवर नियंत्रण ठेवू शकेल. अशा पद्धतीची एखादी संघटना असली पाहिजे जी जागतिक स्तरावर काम करेल. याच्यासाठी राष्ट्रसंघाची म्हणजे लीग ऑफ नेशनची स्थापना जी होती ती स्थापना करण्यात आली. आणि अशा पद्धतीचं युद्ध जे आहे पहिल्या जागतिक महायुद्ध जे झालं त्या पद्धतीचं युद्ध जे आहे ते युद्ध होऊ नयेत याच्यासाठी प्रयत्न करणारी म्हणून ही राष्ट्रसंघ नावाची संघटना जी होती ती संघटना स्थापन झाली. राष्ट्रांमधील जे काही संघर्ष असतील किंवा जे काही तंटे असतील, ज्या काही वाद असतील ते वाद त्यांनी आपसात मिटवावेत. नसेल आपसात मिटत तर राष्ट्रसंघाकडे ते आणावेत. राष्ट्रसंघ त्याच्यावर काहीतरी तोडगा काढेल. त्याच्यासाठी म्हणून राष्ट्रसंघाची निर्मिती केली. म्हणजे राष्ट्रांमधील जे संघर्ष आहेत, छोटे मोठे संघर्ष आहेत, त्याच्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणामधला नरसंहार होऊ नयेत किंवा अशा पद्धतीचं जागतिक महायुद्ध होऊ नयेत याच्यासाठी म्हणून ही काळजी जी होती ती काळजी घेतली. परंतु हे राष्ट्रसंघ सुद्धा पुढे जाऊन अपयशी ठरलं, कारण याच्यावर बड्या राष्ट्रांचं वर्चस्व होतं. मात्र हे बडे राष्ट्रच पुढे जाऊन या राष्ट्रसंघातून आपली बाजू जी आहे ते काढू लागलं. म्हणजे अमेरिकेसारखं राष्ट्र हे राष्ट्रसंघावर आपलं नियंत्रण ठेवू शकलं नाहीत आणि राष्ट्रसंघाच्या असलेल्या नियमावलीला कोणतंही राष्ट्र जे आहे ते पुढे मानत नव्हतं असं आपल्याला दिसून येतं. अजून त्याचे काही परिणाम आहेत पहिल्या जागतिक महायुद्धाचे. ते परिणाम असे दिसून येतात आपल्याला की एक जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झालेला आहे. टाइम आउट होत आहेत, तर आपण हे जे आहेत ते उद्या बघूया. काही कोणाला समस्या असतील किंवा काही कोणाला अडचण असेल किंवा काही कोणाला याच्या संदर्भामधले प्रश्न असतील तर विचारू शकता लगेच. अजून 1 मिनिट सर, ते पहिल्यांदा जागतिक पहिल्या महायुद्धाला सुरुवात झाली ते हे दाखवा बरं, ऑस्ट्रियाचं. म्हणजे कोणामुळे झाले ते? हा ते ना बघा एकदा. अजून कोणाला काही प्रश्न? बरेच 12च विद्यार्थी आज उपस्थित आहेत. हा हेच सर, हे म्यूट करा सर्वांनी साऊंड. आणि कोणाला बरं समजतं का? व्यवस्थित समजतं की नाही? हात वर समजतंय सर. हात वर करायचा. मला चॅट मध्ये टाकू शकता तुम्ही. अजून बाकी कोण नव्हतं टाकलं.